पातूर तालुक्यातील नवेगाव इथं शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचा संसार अक्षरशः राख झाला। दुपारच्या सुमारास घरावरील विद्युत तारांमध्ये झालेल्या स्पार्किंग नंतर घराला आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही क्षणातच आगीनं विकराळ रूप धारण केले। सुदैवानं घरातील सर्वजण शेतात असल्यानं जीवितहानी टळली, मात्र रोकड, अन्नधान्य, कपडे व संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले। मिळालेल्या माहितीनुसार नवेगाव येथील राधाकृष्ण खुळे वय वर्ष 46 यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांनी शेजारील प्रल्हाद डाखोरे यांच्या मालकीचं घर तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी घेतले होते। शुक्रवार 6 मार्च रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घरावरील विद्युत तारांमध्ये अचानक स्पार्किंग झालं। या स्पार्किंगमुळे घराला आग लागली। काही क्षणातच घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीनं भीषण रूप धारण केले। त्यावेळी घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले असल्यामुळे घरात कुणीही नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। दरम्यान परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। नागरिकांच्या प्रयत्नांमुळे काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत घरातील सुमारे 50,000 रुपयांची रोकड, अन्नधान्य, कपडे तसेच राहण्यासाठी लागणारी सर्व संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले। घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच या घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली असून नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।